नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे तुमच्यासाठी 10 मिनिटं आहेत का? जर तुम्ही ती 10 मिनिटं देऊ शकत असाल ना, तरच या व्हिडिओमध्ये शेवटापर्यंत राहा. कारण काय होतं माहिती आहे का, आपल्याला एखादी गोष्ट शिकायची आहे, पण आपल्याला असं वाटतं काहीतरी चमत्कार होईल, कोणीतरी देवदूत येईल आणि आम्हाला आशीर्वाद देईल आणि आम्हाला ती गोष्ट येईल. इंग्रजी किंवा कुठलीही गोष्ट नवीन शिकायची तर मेहनत तुम्हाला करायची असते. सो ती मेहनत करण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही त्या गोष्टीमध्ये डेव्हलप व्हाल किंवा मास्टर व्हाल. आत्ता जे विद्यार्थी इंग्रजी शिकत आहेत त्यांचा बेसिक प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, की त्यांच्या स्पेलिंग मिस्टेक फार होतात. आता स्पेलिंग मिस्टेक होतात म्हणून इंग्रजी नकोच, इंग्रजीकडे आम्ही बघणारच नाही, हा दृष्टिकोन कशाला पाहिजे. त्याच्यापेक्षा स्पेलिंग कशा बनवता येतील, आमच्या स्पेलिंग मिस्टेक कशा सुधारतील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, बरोबर. सो आत्ता बघा, आज मी तुम्हाला ई या स्वराला शिकवणार आहे. सो हा ई जो स्वर आहे ह्याच्यामध्ये आपल्या मराठीसारखं नाही आहे की आपल्या मराठीमध्ये फक्त ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ, बरोबर. एक पहिली वेलांटी असते आणि दुसरी वेलांटी असते. ह्या दोन गोष्टी केल्या की आपल्याला ई साऊंड कळतं. पण इंग्रजीमध्ये ई जो साऊंड आहे त्याचे वेगवेगळे उच्चार आहेत. जसं की डबल ईला सुद्धा इंग्रज लोक ई म्हणतात, ई एला सुद्धा ई म्हणतात, आय ईला सुद्धा ई म्हणतात, वायला सुद्धा ई म्हणतात, आय ई याला सुद्धा कॉम्बिनेशनमध्ये ई म्हणतात आणि आयला सुद्धा ई म्हणतात. सो आता प्रश्न असा आहे की आपण एक्झॅक्टली ह्या गोष्टी कशा समजून घेणार. सो बघा, जनरली मी तुम्हाला काही शब्द घेतलेले आहेत. सो मीठ, आता मीठ स्पेलिंग तुम्ही कशी लिहिणार, तर मच्या पुढे ई म्हटलं ना, सो डबल ई, मी आणि हा ट. सो मीठ म्हणजे काय, तर मीठ म्हणजे भेटणे, लक्षात आलं का. पण आता हा जो मीठ शब्द आहे इथे सुद्धा आहे. सो आता इथे मीठ हा शब्द तुम्ही कसा लिहिताय, आता याच्या पुढे जर तुम्ही ई ए लिहिलात ट, मीठ. पण ह्या दोन्ही जरी उच्चार सेम असला तरी यांचे अर्थ वेगळे आहेत. हा मीठ म्हणजे भेटणे, हा मीठ म्हणजे मटण, लक्षात आलं का, मांस. सो फरक लक्षात येतोय का. सो उच्चार एकच होईल पण तुम्हाला स्पेलिंग डिफरंट लिहावी लागेल. आता पुढचा शब्द बघा, फेल्ड. आता फच्या पुढे पण तुम्हाला वेलांटी दिसते, पण आता यावेळी तुम्हाला वेलांटीला डबल ई पण लिहायचं नाही, ई ए पण नाही, तर तुम्हाला लिहायचं आहे आय ई, फेल्ड. सो एफ आय ई आणि ड ल ड. सो लक्षात येते का, इंग्रजीमध्ये ई म्हणायला तुम्हाला डबल ई, ई ए किंवा आय ईचा उच्चार करावा लागेल. आता पुढची स्पेलिंग बघा, लेझी. जेव्हा शब्दाच्या शेवटी ईवाला उच्चार असेल ना, त्यावेळी शक्यतो तुम्हाला डबल ई, ई ए किंवा आय ई लिहायचं नाही आहे, तर तुम्हाला वायचा वापर करायचा आहे. जसं की लेझी. सो झेडला तुम्हाला आय ई लिहायचं नाही आहे, ई ए लिहायचं नाही, डबल ई लिहायचं नाही, शेवटी शक्यतो ई साऊंड होईल, तुम्हाला वाय लिहायचं आहे, लक्षात आलं का. त्यानंतर अजून एक ई म्हणजे आय. ओके, इकडे आपण बघूया शॉर्ट साऊंडला, जसं स्किल. सो स्किल शब्द तुम्ही लिहिताना हा स्क आणि त्याला आय, सो स्की, लक्षात आलं का, स्किल. सो सिम्पली ई फक्त म्हणायला तुमच्याकडे एवढे साऊंड आहेत इंग्रजीमध्ये. आता त्याच्यामध्ये मी आय ई नावाची पण गोष्ट घेतलेली आहे, कारण याचा सुद्धा उच्चार साधारणतः ईच होतो पण त्याचा पूर्ण ई होत नाही, तर आई असा साऊंड होतो जेव्हा आईच्या जोडीला तुम्ही ई लिहिता. जसं आता बघा इथे टाई, फक्त टी नाही आहे, टाई, आई. सो जेव्हा फक्त ई नाही आई असा आवाज असतो त्यावेळी आपल्याला टीला आयच लावायचा आहे, पण त्या आयच्या जोडीला तुम्हाला ई लिहावं लागेल. अर्थात तिथे इथे नाही तर ड लिहून झाल्यानंतर. सो टाईड, लक्षात आलं का. सो जेव्हा तुम्ही कुठल्याही कन्सोनंटच्या पुढे आई असा आवाज ऐकाल त्यावेळी तुम्हाला आयच लिहायचं आहे, पण ते आय लिहून झाल्यानंतर जो दुसरा कन्सोनंट लिहाल त्याच्यापुढे तुम्हाला कंपल्सरी ई लिहायचं आहे. सो आय होप ही एक गोष्ट तुम्हाला समजली. आता बघा, सीड. सीड म्हणजे बी. सो कसं लिहिणार, येस तुम्ही लिहायला ए पण लिहू शकता, आई पण लिहू शकतो, पण तुम्ही
स्पेलिंग वाचत असताना ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. ओके, जसं आता बघा लीड. लीड शब्द तुम्ही कसं लिहिणार? LEAD. लीड म्हणजे शिस्त किंवा लीड म्हणजे नेतृत्व करणं. सो स्पेलिंग जर चुकली तर त्याचा अर्थ चुकणार आहे. सो तुम्हाला फक्त स्पेलिंग बनवायच्या नाही आहे. तुम्ही जेव्हा एखादा शब्द रीड करता त्यावेळी तुम्हाला हे समजलं पाहिजे की इथे डबल ई लिहायचं आहे का EA लिहायचं आहे. जसं आता पुढचा शब्द ग्रीफ. ग्रीफ म्हणजे दुःख. सो आता ग्रीफ म्हणजे तुम्ही हा ग्रह, आता याच्या पुढे जर तुम्ही डबल ई लिहिलं तर तो ग्रीफ होणार नाही. EA लिहिलं तरी ग्रीफ होणार नाही. तुम्हाला इथे लिहावं लागेल IE. सो ग्रीफ. सो लिहिणं किंवा स्पेलिंग बनवणं खूप सोपं आहे, पण ही स्पेलिंग बरोबर आहे हे मात्र ओळखणं कठीण आहे. त्याच्यासाठी रीडिंग करताना तुमचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं पाहिजे. आता इथे बघा स्लीपी. स्लीपी म्हणजे झोपाळू. आता ॲक्च्युली हा शेवटचा वाय लागतो की नाही, हा ओरिजिनली शब्द असतो स्लीप. एवढ्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला फक्त त्याच्या शेवटी वाय लिहायचं आहे. शेवटी शक्यतो वाय लिहा वेलांटीसाठी. स्लीपी. आता ब्राईब शब्द आठवते का तुम्हाला? दिसते का आई शब्द आला? मी काय म्हटलं सुरुवातीला? शब्द काय आहे? ब्र. सो ब्रच्या पुढे तुम्ही आई साऊंड ऐकताय, आय लिहा आणि त्याच्या पुढचा जो कन्सोनंट आहे तो लिहून त्याच्या पुढे ई लिहा की तो तुम्हाला ब्राईब ही स्पेलिंग देईल. लक्षात आलं का? मिस. आपण म्हणतो ना एखाद्याला मिस केलं. सो मिस MISS. सो फक्त आजचा विषय काय आहे तुम्हाला कळतं आहे का? तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ई साऊंडसाठी तुम्ही काय काय करू शकता. विप. विप म्हणजे काय? आक्रोश करणे, किंचाळणे, है ना, रडणे म्हणा हवं तर. सो व आणि त्याच्या पुढे. आता तुम्ही एक गोष्ट म्हणणार ना की सर तुम्ही कसं लिहिताय डबल ई, तुम्ही हे का नाही लिहित EA किंवा I? तर याच्यासाठी जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचता किंवा एखादी स्पेलिंग तुम्ही वाचता त्यावेळी त्याच्यामध्ये कोणता स्वर आला हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. क्रीम. सगळ्यांना क्रीम माहिती आहे. सो क्र. आता क्रच्या पुढे काय? EA. सो क्रीम. लक्षात आलं का? इथे तुम्ही डबल ई लिहू शकत नाही किंवा IE सुद्धा लिहू शकत नाही किंवा EI लिहू शकत नाही. रिलीफ. आता इथे ना 2 सिलॅबल वर्ड आहे. रिलीफ. सो ॲक्च्युली हा री जो आहे हा वेगळा RE री आणि लिफ ली आणि हा फ. सो खास करून तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? आईवाले कोणकोणते शब्द आहेत ते शोधून काढा. अर्थात त्याचं काम तुम्ही करायची गरज नाही. मी ऑलरेडी रीडिंगच्या आपल्या जे सिरीज आहे त्याच्यामध्ये अनेक शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही म्हणत असाल तर पुन्हा एकदा हे शब्द मी तुमच्यासाठी आणतो आहे जेणेकरून तुम्हाला हे शब्द सगळे समजतील. सो रिलीफ. पार्टी. पार्टी. पा र आणि शेवटी टी म्हणायचे, वाय लावा. पार्टी. सोपं आहे. आता इथे बघा मुद्दामून मी जरा थोडंसं मोठा शब्द घेतला. एक्झामाइन. ओके, एक्झामाइन करणं, एखाद्याला तपासणं. आता एक्सला काय म्हणणार तर तुम्ही म्हणणार EX. हे प्रिफिक्स आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. एक्स. आणि माइंड शब्दाला काय म्हणणार? माइंड. मच्या पुढे आई ऐकला तुम्ही? सो जेव्हा तुम्ही आई ऐकाल तुम्हाला आयच लिहायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आय लिहाल तेव्हा पुढचा जो न आहे त्याच्या पुढे ई कंपल्सरी लिहायचा आहे. त्याच वेळी तुमचा तो माइंड शब्द तयार होईल, नाहीतर तो मीन शब्द तयार होईल. एक्झामाइन. लक्षात आलं का? टीन. TIN. टीन. सो आय होप ई साऊंड तुम्हाला या व्हिडिओमधून कळला असेल. आजचा व्हिडिओ फक्त शब्द सांगण्या नाही तर तुम्हाला हे पटवून देणं की तुम्ही जेव्हा ई किंवा आई असा जेव्हा कुठल्याही कन्सोनंटच्या पुढे उच्चार बघाल तुमच्याकडे किती ऑप्शन्स आहेत. आता तुमच्यासाठी मी एक शब्द दिला आहे, फील. आपण एखादी गोष्ट फील करतो. सो फील शब्दाला तुम्ही काय लिहिणार आहात मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.